नमस्कार, मी सुवर्णा. प्राईम टाइममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे येत्या 15 तारखेला अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. आदित्य ठाकरेंच्या या अयोध्या दौऱ्याचं स्वागतच असल्याची प्रतिक्रिया भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी दिली आहे. यापूर्वी ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडकडून विरोध केला होता. मात्र आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आपला विरोध नसल्याचं त्यांनी म्हटलंय. न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याशी संवाद साधला. आता आपल्या सोबत आहेत भाजपचे खासदार ब्रिजभूषण जी आणि आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आता आपण आहोत अयोध्येतल्या नया घाट इथल्या. ब्रिजभूषण जी बताइए, आप खुद नया घाट यहाँ पर आए और 2 दिन बाद यहाँ पे आदित्य जी ठाकरे उनका दौरा है यहाँ पे. आप उनके दौरे पे कैसे देखते, आपकी क्या प्रतिक्रिया उनके दौरे के लिए? जहाँ पर आप इस समय खड़े हैं, इसके उस पार, नदी के उस पार मेरा घर है और मेरा बचपन यहीं पर बीता है. अब आज मैं सरजू आरती में आया हूँ और अभी यहाँ राम जी की कथा हो रही है, उसमें मैं भाग लेने वाला हूँ. और यहाँ से मेरा संबंध जीवंत संबंध है. और जहाँ तक आपने प्रश्न किया कि आदित्य ठाकरे जी अयोध्या आ रहे हैं, पहले भी ये सवाल कुछ लोगों ने पूछा था कि आप राज ठाकरे का विरोध कर रहे हैं और आदित्य ठाकरे अयोध्या आ रहे हैं, उनके बारे में आपका क्या राय है? तो मैंने कहा था कि मेरा विरोध सिर्फ एक व्यक्ति से है और वो विरोध चूंकि उत्तर भारतीयों के साथ राज ठाकरे ने या उनके कार्यकर्ताओं ने अच्छा व्यवहार नहीं किया है, इसको लेकर के है. और आदित्य ठाकरे या महाराष्ट्र के किसी भी व्यक्ति से मेरा कोई विरोध नहीं है. आदित्य ठाकरे जी आ रहे हैं, उनका स्वागत है. और ये हनुमानगढ़ी के ये प्रबंधक हैं, महंत हैं, और इनकी आपके सामने ड्यूटी लगाता हूं कि आदित्य ठाकरे जी का शानदार दर्शन, ये शानदार स्वागत वहां पर करवाएंगे. शानदार स्वागत. आप मिलेंगे आदित्य ठाकरे जी से? नहीं, मैं उस दिन हूँ नहीं, बाहर हूँ, मैं किर्गिस्तान हूँ. अच्छा, मैं रहूँगा नहीं. आप रहेंगे नहीं? हाँ. अगर कुछ मिलने का मौका आता है तो आप मिलना चाहेंगे उनसे? नहीं, मैं उस दिन तो किर्गिस्तान के लिए यात्रा है मेरी, मैं बाहर हूँ और किसी से मिलने में कोई हर्ज नहीं है, कोई दिक्कत नहीं है. सिर्फ एक व्यक्ति से दिक्कत है, राज ठाकरे से, जब तक वो माफ़ी ना मांग ले. अपने राज ठाकरे को अयोध्या में आने के लिए विरोध किया है, लेकिन उनको अपने यहाँ पर आने के लिए स्वागत किया है. तो एक महाराष्ट्र में कहा जाता है कि राज ठाकरे को आपने विरोध किया है, लेकिन आदित्य ठाकरे को आप विरोध नहीं करे. इससे भी कुछ राजनीति, मतलब ये नहीं, इसमें राजनीति नाम की कोई चीज़ नहीं है. आदित्य ठाकरे ने या शिवसेना परिवार ने कभी जो है उत्तर भारतीयों के साथ दुर्व्यवहार नहीं किया है. लेकिन मनसे और राज ठाकरे ने स्पष्ट सारी दुनिया के सामने उत्तर भारतीयों को अपमानित करने का काम किया है. और अयोध्या सबकी है, महाराष्ट्र की भी है, मराठों की भी है. आदित्य ठाकरे आवे, उद्धव ठाकरे आवे और कोई आवे, सबका अयोध्या में स्वागत है. वीडियो जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, अयोध्या. आदित्य ठाकरेंच्या या अयोध्या दौऱ्याची शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात येते आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत अयोध्येत दाखल झाले आहेत. राऊतांनी शरयू तीरावर जाऊन पाहणी केली. संजय राऊत शरयू तीरावर दिसत आहेत. संजय राऊतांकडून अयोध्येमध्ये आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचं नियोजन कसं केलं जात आहे त्याची पाहणी केली. शरयू तीरावरची ही संजय राऊतांची दृश्य आणि शिवसैनिक सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. अयोध्येत आल्यावर भाविक आवर्जून शरयू नदीची आरती करण्याकरता उपस्थिती लावतात. वाराणसीतील गंगेच्या आरतीप्रमाणेच भव्य आरती शरयू नदीची केली जाते. या आरतीच्या निमित्तानं देशभरातील भाविक अयोध्येत दर्शनासाठी येत असतात. या भाविकांच्या प्रभू श्रीरामाच्या प्रती भावना व्यक्त केल्या. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी. भारतीय धर्म संस्कृती यामध्ये नदीला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे. ज्याप्रमाणे वाराणसीमध्ये गंगेची महाआरती पार पडते,
तशीच रोज संध्याकाळी अयोध्येत शरयूची महाआरती केली जाते. ही आरती बघण्यासाठी, ती डोळ्यात साठवण्यासाठी, ती अनुभवण्यासाठी, या शरयूचा जयजयकार करण्यासाठी अनेक भक्त इथे आवर्जून इथे गर्दी करतात. चला काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. त्यांना नेमका या आरतीत आल्यानंतर काय आनंद मिळतो. म्हणजे समस्या अनेक आहेत आयुष्यात, घडामोडी काही घडू देत, पण धर्म श्रद्धा ही माणसाला सुखावते. आरती में आप आए, क्या आनंद मिलता है? पहले आप सरोई मैया का प्रसाद लीजिए। अरे वाह, प्रसाद दिला. हाँ, ये बहुत ही सुंदरमयी आरती थी, बहुत ही अच्छे से मैनेज की गई और बहुत ही सहूलियत से अटेंड की गई। मेरे साथ मेरे नाना जी भी थे, मेरे पिताजी भी थे और भी परिवार वाले भी थे. सबने आराम से सुखल मंगल ये आरती अटेंड की. लोकांशी आपण बोलण्याचा करू. एक दीदी आपल्याला इथे दिसतात. दीदी, आपसे जानना चाहेंगे, कहाँ से आइए आप? हम कानपुर से कानपुर से आए हैं. हाँ, भगवान राम लल्ला का दर्शन करने. राम लाला का दर्शन, कनक भवन है और हनुमानगढ़ी है, पर यहाँ का दृश्य देख के हम चकाचौंध हो गए. दीदी अपने साथ ही, दीदी से और बात करेंगे. दीदी बोल रही थी कि सब ठीक ठाक है, सब समस्याएं खत्म हो गई राम लल्ला की कृपा से. पर मैं पूछ रहा था कि महंगाई बढ़ गई, पेट्रोल डीजल के दाम बढ़ गए, आप तो किचन संभालती है, क्या मांगा है आज? बस गंगा मैया से आशीर्वाद। आशीर्वाद में और क्या मांगा? बस सब परिवार सब सही रहे, सब जनता लोग सही रहे, सब समस्या मिट जाए, सब सही रहे। महंगाई मिट जाए, नहीं महंगाई और कम हो जाए। और श्रीमान, आप कहाँ से दीदी, आप कहाँ से? अयोध्या से ही आए हम लोग, फैजाबाद में ही रहते हैं, यही अयोध्या से. रोज आते हम हैं लोग रोज आते हैं आरती के लिए. हर दूसरे दिन, रोज नहीं आ पाए तो कभी हर दूसरे दूसरे दिन आते ही आते हैं. हाँ आते हैं. लखनऊ से आया हूँ, मैं लखनऊ से आया हूँ आरती देखने. आप पहली मुस्कुराइए, लखनऊ में है. हाँ जी, कहते हैं ना, आप मुस्कुराइए, लखनऊ में है. बिल्कुल हम तो मुस्कुरा ही रहे, लेकिन अयोध्या आके भी मुस्कुराना और अच्छा लगता है. मुस्कुराने जैसी सिचुएशन है क्या? बिल्कुल, बहुत अच्छा. सब ठीक चल रहा है. अयोध्या में तो अच्छा ही चल रहा है. अयोध्या में अच्छा ही चल रहा है. बिल्कुल बाकी देश में बहुत अच्छा चल रहा है. जब तक मोदी जी योगी जी हैं कोई चिंता नहीं. आरतीच्या निमित्ताने शरयू नदीच्या पायाशी आपलं मागणं आणि त्याच्यानंतर हे मागणं मांडत असताना वेगवेगळ्या समस्यांवरती चर्चा जी आहेत इथले स्थानिक नागरिक आपल्याला करताना दिसतात. म्हणून मला असं वाटतं की हा संवाद जो आहे तो अशाच पद्धतीने निरंतर सुरू राहणं फार आवश्यक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सर, विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, अयोध्या. आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याकरता राज्यभरातून शिवसैनिक रवाना झालेत. नाशिकवरून अयोध्येसाठी विशेष ट्रेन रवाना झाली आहे. ट्रेनमधून मोठ्या संख्येनं शिवसैनिक अयोध्येकडे निघालेले आहेत. रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन करण्यात आलंय. अतिशय आनंद झाला. आज आदित्य भाऊ येणारे आनंद सरसेनापती हृदयेंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं मला पहिलं जायला भेटलं. आणि मी आजही छाती ठोकून सांगतो का इडून पुढे त्यांची गाडी चालवणारा आदित्य भाऊच असेल. आपण ज्याला म्हणतो खरं हिंदुत्व आहे, हे आम्ही पाडायला गेलो होतो, हे आम्ही सांगणारे शिवसैनिक आहोत. म्हणून आमचं जे हिंदुत्वाबद्दल जी काही स्पर्धा आता सध्या दाखवण्यात येत आहे, तर हे आमचं एक खरं हिंदुत्व आज या ठिकाणी आज आपण बघत आहात. आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज ही शिवसेना अयोध्येच्या दौऱ्यासाठी निघालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा चर्चेत आहे. ते कधी जाणार, कसे जाणार, त्यांच्यासोबत कोण कोण जाणार, यामध्ये शिवसैनिकांचा किती सहभाग असेल याची उत्सुकता ताणली गेली होती. मात्र मुंबईतून वरुण सरदेसाईंच्या नेतृत्वात शिवसैनिक अयोध्येकडे रवाना झालेले आहेत. इतर बातम्यांकडे पण वळूया. नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून राज्यात सामना सुरू झालेला आहे. भाजप काँग्रेस आमने सामने आलेले आहेत.
काँग्रेसकडून विक्टीम कार्डचा प्रयत्न केला जातोय, 2000 कोटींची संपत्ती हडपायचा प्रयत्न आहे असा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर आरोप केलाय. काँग्रेसही भाजपला उत्तर द्यायच्या तयारीत आहे. या संदर्भात जे काही वातावरण तयार करण्याचा प्रयत्न, विक्टीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न हा काँग्रेसच्या वतीनं केला जातोय, हा चुकीचा आहे. 5000 स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची 2000 कोटी रुपयाची संपत्ती ही हडपल्याच्या प्रकरणी ही चौकशी आहे. आणि मला असं वाटतं AGL ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि ती जर कोणी प्रायव्हेट संपत्ती करत असेल तर त्या संदर्भात अशी कारवाई होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. मला असं वाटतं की काँग्रेस पक्षानं याचा बाऊ करण्याच्या ऐवजी ही जी काही या ठिकाणी चौकशी चालली आहे ही चौकशी फेस केली पाहिजे. बीजेपी खोटं बोलून गांधी परिवारावर आरोप करणं आणि तिथून आपल्या राजकीय पोळ्या शेकणं हा भाजपचा सुरुवातीपासून ती मानसिकता राहिलेली आहे. आता जे काही स्वप्न देशाच्या लोकांना दाखवून नरेंद्र मोदीचं सरकार देशात आलं त्याचं सगळं उलटं करण्याचं काम, देश विकण्याचं काम आणि महागाई, बेरोजगारी या सगळ्या गोष्टीचं, शेतकऱ्यांचे प्रश्न, या सगळ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष म्हणजे लोकांना डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीची कृती करून गांधी परिवाराला बदनाम करण्यासाठी केलेली ही खेळी होती. या विषयाचं 2014-15च्या काळातच हा जो आज आरोप ईडीच्या माध्यमातून लावलेला याचा निकाल 15 मध्येच लागलेला आहे. पण गांधी परिवाराला बदनाम करून पुन्हा राजकीय पोळ्या शेकता येते का? हा प्रयत्न बीजेपीच्या माध्यमातून केंद्राच्या सत्तेचा दुरुपयोग करून ते करतात आहे. या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे विरोधक आहेत त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देण्याचे जे षडयंत्र आहे त्याचाच एक भाग म्हणून सोनिया गांधी व राहुल गांधीला सुद्धा ईडीनं नोटिसा पाठवलेल्या आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी नॅशनल हेराल्डचा स्वातंत्र्य लढ्यातला इतिहास समजून घेतला पाहिजे. सगळ्यांनी, विशेषतः भाजपनं समजून घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं हा छळ सुरू आहे सगळ्यांचा सर्वच विरोधकांचा, तो लोकशाहीला आणि देशाच्या स्वातंत्र्याला खड्ड्यात घालणार आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राहुल गांधींची ईडी चौकशी अद्याप सुरू आहे. पहिल्या सत्रात जवळपास 3 तास राहुल गांधींची चौकशी झाली. मग 3 तासांच्या चौकशीनंतर राहुल गांधी ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. बाहेर आल्यानंतर राहुल गांधी यांनी रुग्णालयात जाऊन सोनिया गांधी यांना भेटले, ते त्यांची चौकशी केली. रुग्णालयातून परतल्यानंतर राहुल गांधींची पुन्हा चौकशी सुरू झाली. राहुल गांधींची ईडी चौकशी सुरू झाली तेव्हा समर्थकांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये ठिय्या आंदोलन केलं. सगळे काँग्रेसचे समर्थक रस्त्यावर उतरले, आक्रमक झालेले होते. त्याची दृश्य आपण बघतोय. आज दिवसभरात लक्षवेधी ठरली ती जितेंद्र आव्हाडांची एक मागणी. जितेंद्र आव्हाड यांनी एक नवी मागणी केली, ती म्हणजे विरोधी पक्षातील सक्षम चेहरा म्हणून शरद पवारांचं नाव घेतलं जात आहे. पण विरोधी पक्षांना खरंच तसं वाटत असेल तर पवार यांना राष्ट्रपती करण्यापेक्षा त्यांचा UPAचे प्रमुख नेते म्हणून त्यांना जाहीर करावं, त्यांचं नाव जाहीर करावं आणि 2024ची रणनीती आखायला सुरुवात करावी अशी मागणी आव्हाडांनी केली आणि एका नव्या वादालाच तोंड फोडलेलं आहे. विरोधी पक्षाकडे सक्षम चेहरा नाही म्हणून राष्ट्रपती करण्यापेक्षा एवढाच जर विरोधी पक्षांना असेल तर मग विरोधी पक्षांनी त्यांना आत्ताच UPAचे नेते म्हणून जाहीर करावं आणि 24ची रणनीती आठावी. मी त्यांना प्रधानमंत्री करा असं सुद्धा स्टेटमेंट करणार नाही आज. पण जर एवढीच गणितं मांडायची असतील बारीक 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 22 आहे, 2 वर्षांनी 24 आहे, आत्तापासून गणितं मांडायला सुरुवात केली, आत्तापासून जुळवाजुळव सुरुवात केली तर मग 24ला काय अवघड जाणार. आम्ही अनेकदा स्पष्ट केलेलं आणि पवार साहेबांनी याच्यावरचं मत व्यक्त केलेलं आहे की काँग्रेसशिवाय या देशामध्ये दुसरा पर्याय नाही. काँग्रेसच बीजेपीसाठी प्रमुख पर्याय आहे. ही शरद पवार साहेबांनी पण आपलं मत व्यक्त केलेलं. त्याच्यामुळे दुसरं कोणी काही मत आपलं व्यक्त करत असेल तर
त्यांची आपल्या नेत्याबद्दलची सहानुभूती असेल तो तेवढंच मत होऊ शकतं, त्याच्यामध्ये दुसरं काही होऊ शकत नाही. ओबीसी आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा तयार करण्याची पद्धत चुकीची असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. याचा ओबीसी समाजाला फटका बसू शकतो असंही त्यांनी म्हटलंय. चुकीचं सॅम्पल सर्व्हे कोर्टात सादर झालाय तर ओबीसींचं अतोनात नुकसान होईल असंही त्यांनी म्हटलंय. राज्य सरकारनं याची दखल घेऊन कारवाई करावी तर अन्यथा भाजपला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा फडणवीसांनी दिला. आत्ता ज्या प्रकारे हा सर्व्हे करणं चाललेला आहे यामध्ये ओबीसीची संख्या ही मोठ्या प्रमाणात घटलेली दिसेल. आजच सरकारला मी जागं करू इच्छितो की आपण जो इम्पिरिकल डेटा तयार करताय त्या डेटामध्ये अनेक जिल्ह्यांचे ओबीसीच्या लोकसंख्येचे आकडे हे चुकतायत. आपला सॅम्पल सर्व्हे देखील चुकतोय आणि त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये ओबीसींची असलेली संख्या यापेक्षा खूप कमी संख्या ही आपल्या सर्व्हेमध्ये दाखवण्यात येणार आहे. आणि तसं जर झालं तर त्या जिल्ह्यांमध्ये अनरेस्ट उभा राहील आणि केवळ एवढ्यापुरतंच नाही तर ओबीसीचं मोठ्या प्रमाणात दुसऱ्याही आरक्षणात त्याचं नुकसान होऊ शकतं. म्हणून सरकारने आजच जागं होऊन त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ओबीसी आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा गोळा करतानाची पद्धत सदोष असल्याचा फडणवीसांनी केलेला आरोप ज्याच्यात काही प्रमाणात तथ्य आहे असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. इम्पिरिकल डेटा गोळा करणाऱ्या कमिटीला स्थानिक ग्रामपंचायतीशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत असं वडेट्टीवारांनी सांगितलं. ओबीसींचं कोणतंही नुकसान होऊ देणार नाही. इम्पिरिकल डेटा संदर्भात येत्या काही दिवसात स्पष्टता होईल असं वडेट्टीवार म्हणाले. मी देवेंद्रजींनाही आश्वस्त करू इच्छितो की आमचं लक्ष यावर संपूर्ण बारीक आहे. ते म्हटले त्यामध्ये काही अंशी तथ्य आहे. त्यांच्या मुद्द्याचं मी काही अंशी समर्थन करतो, पण ही बाब आमच्याही लक्षात आली आणि त्यानंतर आम्ही अलर्ट मोडवर आलो. मला हीच भीती होती, ज्या पद्धतीनं आडनाव गोळा करत असताना तीच भीती देवेंद्रजींनी व्यक्त केली आणि ती आता आमच्या लक्षात आली आणि आम्ही निश्चित रूपानं यामध्ये सुधारणा करू. नाहीतर मी सरकारमध्ये जरी असलो तरी आम्ही जे कमिशन नेमलेलं आहे त्याला आम्ही टीओआर दिला आहे. टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये जाऊन त्यांनी काम करायचं होतं. त्याच्या स्कोपच्या त्यांनी काम करत असताना हे सगळं विधित काही पिरियड थोडंसं मर्यादा होता, कालावधी फार कमी होता आणि अशा स्थितीमध्ये सॅम्पल सर्वे करूनच आपल्याला काम करायचं होतं. आणि हे डेटा गोळा करत असताना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही जर त्यामध्ये थोडी दुरुस्ती करा. आता अशी दुरुस्ती करायचं ठरलं आहे की हे डेटा गोळा करत असताना गावामध्ये सरनेम नंतर त्या सरनेमची माणसं कुठल्या जातीची आहेत, कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत, ही सुद्धा माहिती आता आपण त्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीकडून करून घ्यायची. दरम्यान एकसारख्या आडनावांमुळे मोठी अडचण होत असल्याचं छगन भुजबळ म्हणाले. योग्य प्रकारे डेटा गोळा करणं गरजेचं आहे. उशीर झाला तरी चालेल, मात्र काम योग्य होणं गरजेचं आहे असं भुजबळ म्हणाले. गावगावची जी आहे वोटर लिस्ट घ्यायची आणि तिथले जे ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, त्यांना माहीत आहेच, पण तरीसुद्धा त्या गावामध्ये फिरून कुठल्या समाजाचं ते घर आहे आणि तिथे किती लोक आहेत, अशा रीतीने ओबीसीची जी आहे माहिती एकत्रित गोळा करायची आहे. आता राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेची ही निवडणूक रंगणार आहे. भाजपनं 5व्या तर काँग्रेस 2ऱ्या उमेदवार रिंगणात उतरवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या 10 जागांकरता 11 उमेदवार मैदानात उतरलेत. 10व्या जागेसाठी भाजप आणि काँग्रेस असा थेट लढत किंवा असा थेट सामना बघायला मिळणार आहे. विधान परिषदेचं गणित नेमकं काय आहे जाणून घेऊयात. भाजपनं 5वा उमेदवार कायम ठेवल्यानं राज्यसभेनंतर आता विधान परिषदेचाही रणसंग्राम रंगणार आहे. 10 जागांसाठी एकूण 11 उमेदवार मैदानात उतरलेत. शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे मैदानात उतरलेत, तर भाजपनं प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड असे 5 उमेदवार रिंगणात उतरवलेत। विधान परिषदेच्या निवडणुकीतही विधानसभेचे आमदारच मतदान करतात। सध्या सदस्य संख्येनुसार प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्याकरता 27 आमदारांच्या मतांचा कोटा पूर्ण करावा लागेल। संख्याबळ पाहता भाजपसोबत एकूण 113 आमदार आहेत, ज्यात भाजपचे 106, जनसुराज्य शक्ती 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, अपक्ष 5 अशा 113 आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे। तर महाविकास आघाडीसोबत 166 आमदार आहेत, ज्यात शिवसेना 55, राष्ट्रवादी काँग्रेस 53, काँग्रेस 44, इतर पक्षाचे 6, अपक्ष 8 अशा 166 आमदारांचं संख्याबळ दृश्य स्वरूपात महाविकास आघाडीसोबत दिसतं। 27 आमदारांचा कोटा पाहता महाविकास आघाडीचे 6 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, तर भाजपच्या 4 आमदारांच्या जागाही सुरक्षित आहेत। पण राज्यसभा निवडणुकीत भाजपनं मवियाच्या गोटातले 6 आमदार फोडल्यानं आता भाजपचा आत्मविश्वास दुणावलाय। ही सत्तारूढ पक्षामध्ये खूप मोठा अनरेस्ट आहे आणि त्या अनरेस्टला कुठेतरी जागा हवी आहे, म्हणून आम्ही 5वी जागा लढवतो। 5वी जागा लढवत असताना त्याचे काही आराखडे आम्ही तयार केले आहेत। हे खरं आहे की हे सोपं नाही आहे, पण मला विश्वास आहे की आम्ही 5वी जागा निश्चितपणे निवडून आणू। पण भाजपला वाटतं तेवढं विधान परिषदेचं गणित नक्कीच सोपं नाही, कारण भाजपला 4 जागा निवडून आणण्यासाठी 108 मतांची गरज असेल। भाजपकडील 113 आमदारांच्या संख्याबळामुळे ते सहज शक्य आहे, पण 5वी जागा जिंकायची असेल तर भाजपला 135 मतांची गरज आहे। याचा अर्थ भाजपला सध्याच्या 113 मध्ये आणखी 22 आमदारांची मतं फोडावी लागतील। राज्यसभा निवडणुकीत भाजपनं 123 पर्यंत मजल मारली आहे, त्याचाही विचार केला तरी भाजपला अतिरिक्त 12 आमदार फोडावे लागतील। त्यामुळे 5व्या जागेचं गणित भाजपसाठी नक्कीच सोपं नसल्याचं सद्यस्थितीवरून तरी समोर येतं। पण त्याच वेळी काँग्रेसलाही दुसऱ्या उमेदवाराला विजयी करणं सोपं नाहीये। काँग्रेसकडे स्वतःच्या 44 आमदारांचं संख्याबळ आहे। दुसरा उमेदवार जिंकण्यासाठी काँग्रेसला 54 मतांची गरज आहे। आता ही 10 मतं काँग्रेस कशी जोडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मवियातील घटक पक्ष आणि अपक्षांची भक्कम साथ काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची आहे। महाविकास आघाडीत कोणतीच बिघाडी नाही। जे झालं राज्यसभेला त्याची कारण आम्ही शोधतोय, त्या काय त्याचा संबंध नाही। आम्हाला मतं व्यवस्थित पद्धतीनं पडतील। आमचे उमेदवार 6ही उमेदवार हे विजयी होतील, काँग्रेसचे 2ही उमेदवार विजयी होतील। आपल्या चुकांमधूनच शिकता येतं। राज्यसभेमध्ये कुठे चुकलंय हे आता जवळजवळ निश्चित झालंय, लक्षात आलेलं आहे। त्यामुळे तशी चूक दुसऱ्यांदा होऊ नये हा प्रयत्न आम्ही करणार। एकंदरीतच राज्यसभा निवडणुकीत संख्याबळ नसतानाही भाजपनं 3ऱ्या उमेदवाराचा विजय सुकर केला। त्याच आत्मविश्वासानं देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेच्या 5व्या जागेचा डाव टाकलाय। त्यामुळे आता 10व्या जागेसाठी काँग्रेस त्यांच्या सोबतची 10 मतं टिकवण्यात यशस्वी होते की भाजप मवियातील मतं फोडण्यात यश मिळवतं, यावरच विधान परिषद निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे। स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। या सगळ्या घडामोडींसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबणार आहोत। ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत।